नागपूरमध्ये गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत हे एकाच मंचावर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आरएसएसच्या मुख्यालयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागपूरकरांकडून जल्लोषात स्वागत झालं। मोदींच्या गाडीवरती पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळेला पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक। भाषणाच्या दरम्यान संघाच्या सेवा कार्याची मोदींकडून तोंड भरून स्तुती। स्वातंत्र्याआधी डॉक्टर हेडगेवार गुरुजींनी राष्ट्रीय चेतना वाढवली, याच त्या कार्याला वटवृक्षाचं रूप। पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक। आरएसएस भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा न मिटणारा अक्षय्य वटवृक्ष आहे, मोदींचं वक्तव्य। जिथे सेवा कार्य तिथे स्वयंसेवक। नैसर्गिक आपत्ती असो किंवा मग काहीही कोणत्याही संकटामध्ये स्वयंसेवक हे सैनिकासारखे पोहोचतात, मोदींचं वक्तव्य। तर मोदींकडून स्वतःचाही स्वयंसेवक असाच उल्लेख। स्वयंसेवकांविषयी बोलत असताना हम असा उल्लेख। नागपुरात पंतप्रधान मोदींनी डॉक्टर हेडगेवारांच्या स्मारकाचं दर्शन घेतलंय। सोबत सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भैयाजी जोशी, नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित होते। पंतप्रधान मोदींकडून दीक्षाभूमीला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। 12 ते 13 मिनिटं पंतप्रधानांची दीक्षाभूमीवरती भेट। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूरमधल्या माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीची पायाभरणी। माधव नेत्रालयाने अनेक दशकांपासून लाखो लोकांची सेवा केली, आता अजून या सेवा कार्याला अधिक गती मिळेल, मोदींचं वक्तव्य। देशामध्ये गरिबांना चांगले उपचार मिळावेत यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये माधव नेत्रालयाचं कार्य। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। गरिबांची मुलं सुद्धा डॉक्टर व्हावीत यासाठी मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण, मोदींची माहिती। सेवा कार्याप्रमाणे आणि त्याच्या मागे संघ विचारांची प्रेरणा आहे। संघाचे जवळपास 1.5 लाख सेवा प्रकल्प। सरसंघचालक मोहन भागवत यांची माहिती। सर्वांवरील प्रेमापोटी संघ स्वयंसेवक काम करतात, भागवतांचं वक्तव्य। महाकुंभमधील गर्दी सनातन संस्कृतीशी संबंध अधोरेखित करणारी। महाकुंभामध्ये स्वयंसेवकांनी लाखो लोकांची सेवा केली, पंतप्रधान मोदींचं महाकुंभावरती भाष्य। नागपुरातल्या बाजार गावातील सोलार इंडस्ट्रीजमधील टेस्टिंग रेंजचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। भविष्यामध्ये सोलार इंडस्ट्रीज भारतीय सैन्य सज्जतेसाठी अनमेन्ड एरियल सिस्टीम आणि ड्रोन सुद्धा तयार करून देणार आहे। मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे। जवळपास 70,000 कार्यकर्ते बसू शकतील अशी आसन व्यवस्था। मेळाव्यामधून राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष। मेळाव्याआधी पालघरमध्ये मनसेतील धुसफूस बाहेर पडली आहे। गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील अविनाश जाधव यांच्या फोटोला मनसे पदाधिकाऱ्यांनीच काळं फासलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।